नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 18 ऑगस्ट 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणाचा पाणीसाठा किती आहे, उजनी धरणात येणारा दौंडचा विसर्ग किती आहे, उजनीतून सध्याला भीमा नदी पात्रामध्ये किती पाणी चालू आहे, त्याचबरोबर वीर धरणाची काय स्थिती आहे, नीरा खोऱ्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये किती पाऊस झाला आहे आणि टोटल पाणी भीमा नदीमध्ये किती येतंय याची आपण माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा बघितलं तर 117.17 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 53.51 TMC आणि टक्केवारी ही 99.89% एवढी आहे. उजनीत येणारा दौंडच्या विसर्गामध्ये किंचित घट झालेली आहे. काल 11,735 क्युसेक असणारा विसर्ग आज मात्र सकाळी 10,065 क्युसेकचा एवढा विसर्ग सध्याला उजनी धरणात मिसळतोय आणि उजनीतून सध्याला भीमा नदीमध्ये 10,000 क्युसेक नदीपात्रात आणि 1600 क्युसेक पॉवर हाऊस असं 11,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. उजनीतून कालव्यातून 2550, बोगद्यातून 900, सिनामाना उपसा सिंचन 210 आणि दहेगाव उपसा सिंचन 110 क्युसेकचा विसर्ग असा चालू आहे. नीरा खोऱ्यातील 4 ते 5 धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल दिवसभरामध्ये थोडाफार पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळं नीरा नदीतून वीर धरणातून नीरा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे. काल 5,634 क्युसेक असणारा विसर्ग आज मात्र तो 15,011 क्युसेकनं वीरमधून नीरा नदीमध्ये येतोय. उजनीतून सोडण्यात येणारा 11,600 आणि ते 15,000 म्हणजे 26,000 ते 27,000 क्युसेकचा विसर्ग संगमपासून पुढे भीमा नदीमध्ये येणार आहे. तर पाणी कमी असलं तरी काळजी घेणं गरजेचं आहे. कदाचित इथून पुढच्या काळामध्ये पाऊस कमी जास्त झाला तर पाणी वाढू शकतं किंवा कमी होऊ शकतं. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.